पुण्यात अल्पवयीन मुलाचे पारशी प्रकरण ताजे असताना ठाण्यामध्ये 2 अल्पवयीन मुलांना टीएमटी बसने उडवले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या अपघातामध्ये ऋषी मोंडल याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर हर्ष लोखंडे याला गंभीर दुखापत झाली आहे। जखमी हर्षला हाजुरी येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील ही घटना असून अल्पवयीन मित्र आपल्या बाईकने जात असताना कॅप्रिया हंस कंपनी समोर त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या बसने धडक दिल्याची घटना घडली आहे। हे दोघेही लुईसवाडी येथील राहणारे असून हर्ष लोखंडे याच्यावरती हाजुरी येथील महावीर जैन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर या दोन्हींपैकी अल्पवयीन मुलाला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। समाजाचे नवीन वर्ष म्हणजेच आषाढी बीज या नवीन वर्षाचे औचित्य साधून मुंबईतील हेमराज शाह यांच्या वतीने 1980 पासून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये राहत असलेल्या विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या कच्छ समाजातील लोकांनी कच्छ शक्ती पुरस्कार देण्याची सुरुवात केली। 2000 साली शैक्षणिक क्षेत्रात कच्छ शक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यावेळी त्यांच्या मनात आले की ठाण्यामध्ये देखील कच्छ वागड या समाजाचे असंख्य लोक राहत असून या समाजातील लोकही विविध क्षेत्रामध्ये नैपुण्य दाखवून नावाजलेले आहेत। अशा नैपुण्य दाखवणाऱ्या लोकांचा सत्कार गौरव होणं गरजेचं आहे। आषाढी बीज कच्छ नवीन वर्षाचं औचित्य साधून कच्छ अस्मिता मंचची स्थापना 2006 साली झाली असून या मंचाचे हे 18वे वर्ष आहे। विविध स्तरावरती नैपुण्य दाखवणाऱ्या व्यक्तींचा, तज्ज्ञांचा, विविध राजकीय पक्षातील मान्यवर, प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील उच्च पदाधिकारी यांच्या हस्ते कच्छ पगडी देऊन त्यांचा सत्कार केला जातो। त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती दिली जाते। तसेच कार्यक्रमाद्वारे त्यांचा आत्मविश्वास व समाजातील कार्याची गोडी वाढवण्याचं काम केलं जात आहे। तर यंदा देखील 7 जुलै रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सायंकाळी 7:30 वाजता कच्छ पागडी कुणाशिरी हा कार्यक्रम येथे आयोजित केल्याची माहिती यावेळी सुरेश गडा यांनी दिली आहे। पत्रकार परिषद घेण्यामागचा एकच हेतू आहे का आमचा हा नवीन वर्ष 7 जुलै आषाढी बीज हा नवीन वर्षाचा प्रारंभ होत आहे। त्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी ठाणेकरांना, माझ्या बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। नवीन वर्ष संपूर्ण ठाणेकरांना सुखमय, समृद्धीमय जावं ही आई जगदंबेकडे प्रार्थना करतो। सदर हा कार्यक्रम हा गेली सतत 17 वर्ष मी ठाण्यात राबवत आहे आणि ठाण्यात मोठ्या संख्येने कच्छमधनं आलेले कच्छी, वागड, पटेल, वाणा हा समाज बहुसंख्य इथं राहत असतात। मला गेल्या 2000 साली कच्छी शक्ती पुरस्कार मिळाला। त्यावेळी माझ्या मनात आला का आपण पण असं ठाण्यात असा कार्यक्रम राबवावा, म्हणून 2006 पासून मी कच्छ पागडी कुणाशिरी हा कार्यक्रम राबवत आहे। आणि आता
23 पर्यंत विविध सत्रात ज्यांनी नैपुण्य दाखवलं आहे अशा 85 लोकांना मी पागडी देऊन सन्मानित केलेलं आहे. हे वर्ष 18वं आहे. ह्या वर्षी ज्यांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे त्यांना मी पागडी देऊन सन्मान करणार आहे. ह्यावेळी आमच्याकडे 70 ते 80 अर्ज आलेले होते. त्यापैकी आम्ही 6 अर्ज निवडून 6 लोकांना पागडी देऊन सन्मानित करणार आहोत. आणि ह्या कार्यक्रमासाठी ठाण्याचे लाडके आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच आत्ताच निवडून आलेले आमचे लाडके खासदार नरेशजी म्हस्के साहेब, कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले निरंजन डावखरे साहेब, प्रतापजी सरनाईक, रवींद्र फाटक आणि त्याचप्रमाणे संजयजी केळकर आणि आमचे समाजाचे दीपकजी भेदा, मनोज शाह आणि जितेंद्र मेहता हे उपस्थित राहणार आहेत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आमदार संजय कैकरे यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उत्तराच्या वेळी ठाणे शहरातील नष्ट होणाऱ्या कांदळवनाबाबत खंत व्यक्त केली. मातीचे भराव टाकून इथं मैदाने उभी केली जात असल्याने शासनाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या शासकीय एजन्सीवरती कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे. यावर योग्य कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. परंतु जसं त्या ठिकाणी अधिवास वाढला, कॉन्क्रीटची जंगल व्हायला लागली, तर त्याच्यामध्ये फ्लेमिंगो एक तर यायचे बंद झाले किंवा अशा पद्धतीने दुर्दैवी त्यांचे घटना व्हायला लागल्या. अध्यक्ष महोदय, मी माननीय मंत्री महोदयांना मधल्या काळामध्ये एक पत्रही दिलं. या ठिकाणी मी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्या कांदळवनामध्ये मैदानं झालेली आहेत अध्यक्ष महोदय. आणि याच्यामध्ये कांदळवन क्षेत्रीय अधिकारी, महापालिका का आपल्या महसूलचे तहसीलदार आणि अधिकारी याच्यापैकी कोण जबाबदार आहे हेच कळत नाही. कांदळवनचं म्हणतात त्यांच्याकडे आहे, ते म्हणतात यांच्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये कॉन्क्रीटची जंगलं तर झालीच आहेत. ही बघा अध्यक्ष, बघा माझ्याकडे तर सगळे फोटो आहेत की मैदानं कांदळवन तोडून झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे याची अधिकार जे आहे ते एकाच कुठल्या तरी एजन्सीकडे आपण केंद्र सरकारची परवानगी घेऊन घेणार का? अन्यथा या तिन्ही जे एजन्सीज आहेत यांच्या माध्यमातून संयुक्त कारवाई जर आपण केली नाही तर हा अधिवास आणखीन वाढत जाईल आणि फ्लेमिंगो तो यायचा बंदच होईल. म्हणजे मृत पावण्याचं तर सोडूनच द्या. आणि त्याच्यामुळे याबाबत आपण कुठल्या प्रकारची कारवाई करणार? महाराज, अतिशय सन्मान्य सदस्यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला की मँग्रोव्ह कांदळवन तीवर, ज्याला आपण तीवर म्हणतो, कांदळवन म्हणतो, मँग्रोव्ह म्हणतो, ही सुरक्षा आहे, सुरक्षा कवच, नैसर्गिक सुरक्षा कवच आहे विभिन्न समस्यांच्या संकटाचा सामना करण्यासाठी. पण 3 विभागामध्ये कांदळवन आहे. एक वन विभागाच्या अंडर आहे, एक महसूल विभागाच्या अंडर आहे आणि एक खाजगी आहे. साधारणतः मी केंद्रीय मंत्री महोदयांना विनंती केली, जी इच्छा आता तुम्ही व्यक्त केली की सर्व साधारणतः खाजगी तर कांदळवन आपल्याकडे येणार नाही, पण महसूल विभागाचं ज्याच्यावर त्यांचं नियंत्रण आहे ते राज्य सरकारला द्यावं. हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये कांदळवन म्हणजे मँग्रोव्हच्या विषयामध्ये देशांनी याचं अनुकरण करावं. एवढं कांदळवन 104 स्क्वेअर किलोमीटरनी वाढलं. आणि आपल्याला माहीत असेल की सन्माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारत सरकारचा अर्थसंकल्प सादर करत असताना आपल्या राज्याच्या फाउंडेशनच्या धर्तीवर देशामध्ये इतर राज्यांमध्ये सुद्धा मँग्रोव्हचं संरक्षण झालं पाहिजे असा साधारणतः त्या ठिकाणी घोषित केलं. महाराष्ट्राचं मँग्रोव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून आपलं अतिशय उत्तम काम सुरू आहे. पण दुसरा धोकाही आहे,
कारण मँग्रोवचं क्षेत्र हे कुठं कधी त्या ठिकाणची प्रायव्हेट जागेवर झाल्यानंतर मग त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिशय अमानुषपणे त्याची पर्यावरणाची बेछूट म्हणा अजून काय ती हानी केल्या जाते. आणि यासाठी आता आपण CCTV कॅमेऱ्यापासून सुरक्षा दल लावण्यापासून यामध्ये जी शिक्षा आहे ती आता याच्याऐवजी आणि करता येईल का असा विचार करतोय की ज्या शिक्षेमुळे या ठिकाणी फक्त थोडासा दंड भरून सुटता येणार नाही तर शिक्षा भोगावी लागेल आणि वृक्ष त्याचा नष्ट केल्यानंतर किती त्रास होऊ शकतो हे निश्चितपणे. पण तरीही महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत संपूर्ण ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण 369 आस्थापनांना भेटी देऊन 139.56 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त केला आहे. यावेळी एकूण 95,100 रुपये इतका दंड वसूल करण्यात आलाय. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत 17 आस्थापनांना भेटी देऊन 23 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून एकूण 4,000चा दंड वसूल करण्यात आला आहे. कळवा प्रभाग समिती अंतर्गत 55 आस्थापनांना भेटी देऊन 32.26 किलो प्लास्टिक जप्त करून एकूण 18,000चा दंड वसूल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील शासकीय छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागामध्ये गेल्या महिन्यात तब्बल 21 नवजात बालकांचा मृत्यू झाला. हे तेच रुग्णालय आहे जिथे डिसेंबर 2023मध्ये 24 तासांच्या कालावधीमध्ये 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाचे डीन राकेश बोराट यांनी 21 मृत्यू झाल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की संख्या चिंताजनक नाही. बहुतेक वस्तुस्थिती लक्षात घेता खासगी रुग्णालयात वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयामध्ये आणण्यात आले. बालरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर जयेश पानोत म्हणाले, संबंधित बहुतेक मुलं अशी आहेत ज्यांना गोल्डन मिनिट म्हणजेच जन्मानंतर लगेच उपचार मिळाले नाहीत. मुलांना आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापर्यंत मौल्यवान वेळ आधीच वाया गेला आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या फारसे काही केले जाऊ शकत नाही. आणखी एक डॉक्टरांनी सांगितलं की काही खाजगी रुग्णालये काही दिवस बाळांना दाखल करून भरमसाठ फी आकारून आणि नंतर सोडून देऊन मुलांच्या पालकांची पिळवणूक करतात. डॉक्टर पनोत म्हणाले की NICUमध्ये 35 खाटा आहेत जे पालघर आणि इतर आदिवासी भागातील रुग्णांचा भार हाताळण्यासाठी पुरेसे नाहीत. NICU असलेले पुढील रुग्णालय नाशिक येथे आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले. NICU मध्ये हे करतो 24 आवर्स सर डॉक्टर्स हे असतात सर तैनात असतात सर. आपल्याकडे सर SRs लेक्चरर्स आणि MD DNP करणारे स्टुडंट्स आहेत. त्यामुळे सर 24 आवर्स NICU मध्ये डॉक्टर्स पोस्टेड असतात आणि आल्या इमिजिएटली पेशंटला ट्रीटमेंटवर टाकू शकतात. सर मी तुम्हाला सांगितलं ना पेशंट्स खूप सिरियस ह्याच्यात येत आहेत सर. मुलं 1 किलोच्या खालची 1.5 किलोच्या खालची मुलं आहेत सर. 90 मुलं NICU मध्ये ॲडमिट झालेली आहेत. ही सगळी सिरियस होती सर. सिरियस नसेल तर NICU मध्ये ॲडमिटच करणार नाही. 90 मुलं NICU मध्ये. सर आप जो जून में जो डेथ की जो आंकड़ेवारी 21 बच्चों की नवजात शिशु की जो पाई गई है उसमें से जो बच्चे एडमिट हुए थे वो 15 अपने अस्पताल में डिलीवरी हुई थी और जो 6 बच्चे हैं वो बाहर से मतलब बाहर के अस्पताल से रेफ़र किए गए हुए थे. तो उसकी जो मृत्यु का कारण था अगर अपन इसका एनालिसिस करते हैं तो 21 में से 19 बच्चे जो है वो लो बर्थ वेट थे, मतलब जिसका वज़न जो रिक्वायरमेंट वजन है उससे काफ़ी कम था. एंड 21 में से 15 बच्चे प्रीटर्म, मतलब जो डिलीवरी का जो ड्यूरेशन है टाइम कम से कम ड्यूरेशन जो रखता है 36 वीक्स उसके भी नीचे के ड्यूरेशन के बच्चे थे जिसकी डेथ हुई है. यहाँ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जून 2024मध्ये एकूण 512 प्रसूती झाल्या. यातील 294 या सिझेरियन प्रसूती होत्या. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठाणे व आजूबाजूच्या परिसरातून सहज न होणाऱ्या प्रसूतीवाल्या महिला संदर्भित केल्या जातात. आणि यामध्ये मुख्य कारण ऑब्स्ट्रक्टेड लेबर, प्रेग्नन्सी इंड्यूस्ड हायपरटेन्शन, फिटल डिस्ट्रेस, लिकिंग परवजनम किंवा अजून बाकीचे कारणं असतात. उपरोक्त महिला उशिरा इथे येतात आणि बहुतांश वेळा त्यांच्या मुलांची प्रकृतीही गंभीर असते. याचमुळे जून 2024मध्ये रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात एकूण 90 नवजात शिशु भरती झाले. उपरोक्त शिशु हे गंभीर होते व त्यातील 21 शिशु मरण पावले. यातील 19 शिशु यांचे वजन मानकापेक्षा कमी होते. तसेच 15 शिशु हे प्रीटर्म बेबीज होते.
आता यातील 6 नवजात शिशु रुग्णालयाच्या बाहेर जन्म घेतलेले होते व त्यातील 3 शिशु भरती होण्याच्या 48 तासात मरण पावले. आणताना बहुतांश वेळा त्यांच्याकडे लागणारी वॉर्मर थर्मोकॉल बॉक्स नसतात. तसेच येथे जन्म झालेल्या 15 शिशूपैकी 5 मृत्यू जन्माच्या 48 तासात झालेले आहेत, कारण ही मुले जन्मतच अत्यावस्थ होती. आता यातील 13 शिशु जन्मताच 1.5 किलोपेक्षा वजन कमी होते. यातील 3 शिशूचे वजन 1 किलोपेक्षा कमी होतं. आमच्याकडे ॲव्हरेज NICUच्या डेथ रेट 18 आहे. मे महिन्यात 16 नवजात शिशूचा मृत्यू झाला होता, एप्रिलमध्ये 24, मार्चमध्ये 22, फेब्रुवारीमध्ये 10 आणि जानेवारीमध्ये 17. आता तुम्ही बघणार की कधी वर कधी खाली असं होतं, पण ॲव्हरेज 18 असते आणि ॲव्हरेज 18 to 20% डेथ ॲडमिशनमध्ये असतो.